रोड रोमिओ आणि हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका. एसटी बस स्थानकात विशेष मोहीम. 100हून अधिक वाहनांवर कारवाई. पैठण शहरातील एसटी बस स्थानक परिसरात महिला, विद्यार्थिनी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असताना पैठण पोलीस ठाण्याच्या वतीनं गुरुवारी एक मोठी धडक कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्री महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बस स्थानक परिसरात अचानक विशेष तपासणी कॅम्प आयोजित करून रोड रोमिओ, विनाकारण फिरणारे हुल्लडबाज आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला. या मोहिमेदरम्यान 100हून अधिक गाड्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली. पैठण शहरातील शाळा, हायस्कूल आणि महाविद्यालय सुटण्याच्या वेळी एसटी बस स्थानकात हजारो विद्यार्थी आणि महिला प्रवाशांची ये जा असते. याच वेळेचा गैरफायदा घेत अनेक टवाळखोर तरुण आणि रोड रोमिओ बस स्थानक परिसरात दुचाकीवरून चकरा मारणे, टिंगलअटवाळी करणे तसेच ट्रिपल सीट आणि कर्णकर्कश सायलेन्सर लावून गाड्या चालवणे असे प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले होते. महिला व मुलींच्या सुरक्षेचा विचार करता विशेष मोहीम राबवली. कारवाईबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक श्री महादेव गोमारे यांनी स्पष्ट केले की ज्यांचे एसटी बस स्थानकात दुचाकी, 3-4 चाकी वाहनांना बस स्थानक परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. ट्रिपल सीट फिरणाऱ्या प्रवाशांना त्रास देणाऱ्यांवर ही कारवाई सुरूच राहील. तसेच बस स्थानक परिसरातील चोरीच्या घटनांना आळा घालणे हा देखील या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. तरुणांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. या मोहिमेत पोलीस निरीक्षक श्री महादेव गोमारे यांच्यासोबत PSI प्रमोद यादव, PSI ऋषिकेश तळेकर, PSI वैभव सारंग, पोलीस अंमलदार राम चेडे, कान्हा पोळे, संतोष खिळे आणि अंकुश शिंदे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून धडक कारवाई केली. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे बस स्थानक परिसराने मोकळा श्वास घेतला असून शाळा, कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि महिला प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एसटी बस स्थानक प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापक श्री अमर राऊत यांनी या स्तुत्य उपक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात आले असून पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत.